एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता। त्या तरुणाचं लग्नाचं वय झालं होतं, पण मात्र लग्नाचं वय होऊन सुद्धा त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती। मग आता इकडं लग्नाचं वय त्याचं होऊन गेलेलं होतं, बरीच वर्ष झाले त्याचं लग्न जमत नव्हतं, म्हणून तो आईवडिलांना ताण देत होता की माझं लग्न करा, माझं लग्न करा। आता त्याचं लग्नच जमत नव्हतं, त्याला त्याचे आईवडील तरी काय करणार, यामुळं तो स्वतः परेशान होता, त्याचे आईवडीलसुद्धा परेशान होते आणि घरचे सगळेच मोठ्या प्रमाणात परेशान होते की पोराचं नेमकं लग्न कधी होईल, घरामध्ये सून नेमकी कधी येईल, आनंदाचं वातावरण कधी होईल, असं घरातल्या सगळ्यांना वाटत होतं। म्हणून ते पाहुणे रावणे मित्रमंडळी सगळ्यांकडं नवरीची मागणी करत होते। पण मात्र जेव्हा पाहुण्या रावण्यातली नवरी त्यांना भेटली नाही, तेव्हा त्यांनी ठरवलं की जाऊ त्या जी भेटन ती करू, पण मात्र पोराचं लग्न ह्या वर्षी करूनच टाकू, अशा विचारामध्ये ते होते। आणि अशा विचारामध्ये असतानाच एक दिवस त्यांच्या गावामध्ये एक व्यक्ती आला आणि गावामध्ये व्यक्ती आल्यानंतर थेट त्या होणाऱ्या नवरदेवाच्या बापालाच भेटला। राम राम श्याम श्याम त्या ठिकाणी घातला, तुमच्या पोराचं वय झालंय, त्यासाठी तुम्ही मुलगी बघताय अशी माहिती मला मिळाली आहे, असं त्या व्यक्तीनं सांगितलं। नवरदेवचा बाप म्हणे हो त्याच्यासाठी मुलगी बघतोय। ते म्हणे मग आता टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमच्या पोरासाठी मी एक पोरगी बघितलेली आहे, दिसायला असती सुंदर आहे आणि तिचा तुम्ही फोटो बघा। आता त्या व्यक्तीनं नवरदेवाच्या बापाला फोटो दाखवला, नवरदेवाच्या बापाला फोटो मोठ्या प्रमाणात आवडला। ते म्हणे मला तर पोरगी पसंत आहे, पण मात्र आमच्या मुलाला एकदा दाखवा, त्याला जर पसंत पडली तर लगेच आपण जमून टाकू। मग तो फोटो त्या मुलाला सुद्धा दाखवला, मुलाला तर बघता क्षणी मुलगी मोठ्या प्रमाणात आवडली। आता आईवडिलांना नवरदेवाला मुलगी आवडली म्हणल्यावर आता काय लगेचच लग्न करून टाकू, असं मुलाच्या आईवडिलांनी सांगितलं। आता असं सांगितल्यानंतर तो जो फोटो घेऊन आलेला व्यक्ती होता ते म्हणे ठीक आहे, लग्न आपण लवकरात लवकर करून टाकू, पण कसं आहे ती जी नवरी आहे तिच्या घरची परिस्थिती जरा बिकट आहे आणि लग्नाचा खर्च म्हणून त्यांना 2 लाख रुपयाची रक्कम द्यावी लागेल। जर त्यांना लोक 2 लाख रुपये दिले तर मग ते आपल्याला पोरगी देतील, तुम्हाला सून भेटेल आणि त्यांनासुद्धा पैसे भेटतील आणि ते सुद्धा चांगल्या पद्धतीने राहतील। मग हे म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही 2 लाख रुपयाच्या पैशाचा बंदोबस्त करतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, पण मात्र लवकरात लवकर लग्नाची तारीख काढा। मग आता तारीख काढा म्हणलं की लगेच 23 एप्रिलची त्या ठिकाणी तारीख काढली। तारीख काढल्यानंतर अगदी मोजक्या लोकांमध्येच त्या ठिकाणी दोघा जणांचं लग्न लावलं। आता लग्न लावल्यानंतर सगळं काही रीतिरिवाजाप्रमाणे सगळं पार पडलं, बँडबाजा हे ते मोजके लोक जेवणं खावणं सगळं पार पडलं आणि सगळं काही पार पडल्यानंतर त्यांची जी बारात आहे ती त्या लग्नाच्या ठिकाणावरून थेट घराच्या दिशेनं निघाली आणि त्या ठिकाणी रात्री त्यांच्या सुहाग रात्रीची वेळ झाली। पण मात्र त्या रात्रीच घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील राजगड परिसरामधल्या बंकापुरा गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक राम गोपाल नावाचा तरुण आहे आणि त्या तरुणाचं लग्नाचं वय झालं होतं। आता लग्नाचं वय झाल्यानंतर बरेच वर्ष झाले तरी त्याला मुलगी मिळत नव्हती। मग अचानक एक दिवस गोकुळ शर्मा नावाचा माणूस त्या नवरदेवाच्या बापाकडे आला, त्याला मुलीचा फोटो दाखवला, त्यांना फोटो पसंत पडला, लग्नाची तारीख ठरली। 23 एप्रिल रोजी त्या दोघांचं लग्न एका मंदिरामध्ये लावून दिलं। सगळं काही रीतिरिवाजाप्रमाणे झालं, मंगलाष्टका झाल्या, फेरे झाले, विधी झाली, ते कन्यादान झालं, सगळ्या गोष्टी रीतिरिवाजाप्रमाणे झाल्या आणि सगळं काही झाल्यानंतर ते नवरीला घेऊन त्यांच्या गावाकडं म्हणजे सासरी निघाले। आता त्या ठिकाणी निघाल्यानंतर ते जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण होतं आणि एवढ्या मोठ्या आनंदाचं वातावरण होतं की बघायचंच काम नाही, कारण की त्या ठिकाणी नवरी घरामध्ये आली होती, त्यांचं स्वप्न साकार झालं होतं। आता नवरदेव रूममध्ये गेलेला होता, सुहागरात्रीची वेळ झाली होती, नवऱ्याची सगळी काही स्वप्न पूर्ण झालेली होती। आता नवरी येईल, असं होईल तसं होईल, आता आपला संसार सुखाचा होईल, आता बघायचं काम नाही, असे वेगवेगळ्या पद्धतीचे स्वप्न ते नवरदेव पाहू लागला आणि रूममध्ये नवरीची वाटसुद्धा पाहू लागला। आता नवरीची वाट रूममध्ये पाहत असताना त्या ठिकाणी नवरी आली, नवरीनं दुधाचा ग्लास आणला, नवरदेवाला दिला आणि त्या ठिकाणी दोघा जणांच्या गप्पा चप्पा
सुरू झाल्या. आता दुधाचा ग्लास दिल्यानंतर तो जो नवरदेव आहे तो दूध पिल्यानंतर असा सनाट झोपला, एवढा सनाट झोपला की तो त्या ठिकाणी उठलाच नाही. ती जी नवरी आहे ती घरच्यांना म्हणजे त्या लोकांना सांगितलं तिनं की मी आत्ता बाथरूमला जाऊन येते, आणि बाथरूमला लगेच जाऊन येते म्हणजे असं कारण दिलं की बाथरूमला जाते म्हणून. पण मात्र ती बाथरूमला जाते म्हणून गेली आणि पुन्हा वापस आलीच नाही. तिला 1 घंटा झाला, 2 घंटे झाले, तिचा काहीही पत्ता लागला नाही. मग घरचे परेशान झाले, नवरागार झोपलेला होता म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नवरीचा वाट पाहण्याचा बराच प्रयत्न केला. पण मात्र बराच वेळ झाला तरी नवरी आली नाही. इकडं हा झोपलेला गाढ होता, त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा बराच वेळ यामध्ये सगळा निघून गेला तेव्हा त्या घरच्यांच्या गोष्ट लक्षात आली की ती नवरी फरार झाली आहे, पसार झाली आहे. आणि जो गोपाळ शर्मा नावाचा व्यक्ती होता मध्यस्थी करणारा, त्याचा फोनसुद्धा बंद होता, त्या नवरीचा सुद्धा फोन बंद होता. त्या नवरीसोबत जे एक अजून व्यक्ती आलता आणि एक महिला आलती, त्यांचेसुद्धा सगळ्यांचे फोन बंद होते, कोणाचाही फोन लागत नव्हता. मग यांना समजलं की त्यांची फसवणूक झाली आहे, आर्थिक लूट झाली आहे. म्हणून त्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून ती जी नवरी आहे तिचं नाव दिव्या आहे, तिच्या नावासह त्या ज्या व्यक्ती आहे ज्यानं लग्न जमवलं आहे आणि जे लग्नामध्ये सहभागी झाले होते या सगळ्यांचे नावं देऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली, तपास केला आणि जे पत्ता ज्या ठिकाणी दिला होता त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी छापे मारले. पण मात्र त्या ठिकाणी ते सापडले नाहीत. सध्या ते फरार आहेत आणि अशा पद्धतीनं ते मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, महाराष्ट्र असेल आणि महाराष्ट्रामधले विविध जिल्हे असतील, या जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीनं फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत. त्यामुळं आता लोकांनी सावध होण्याची, सतर्क होण्याची वेळ आलेली आहे. जर कोणी पैसे देऊन नवरी आणत असेल तर त्यांनी वेळीच सावध व्हायला पाहिजे, नाहीतर मग अशा पद्धतीची घटना त्यांच्यासोबत घडू शकते, असं आपलं एकंदरीत ह्या संपूर्ण घटनेमधून, गोष्टीमधून कळतं. पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो.